जय जय रघुवीर समर्थ. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सहरस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. स्कंद 6 अवतरणिका. षष्ठस्कंद पंचमोध्यायात अजामिलोपाख्यान विख्यात अजामिलोद्धार धर्म भागवत द्वितीयात वर्णिला. यमदूत चर्चा तृतीयाशी, चतुर्थी हरिदर्शन दक्षाशी, पंचमी नारदबोध दक्षपुत्राशी, शाप नारदाशी दक्षाचा. दक्षाच्या 60 कन्यांचा वंश निवेदिला षष्ठाध्यायास. सप्तमी त्यागून बृहस्पतीस देवगुरु करीती विश्वरूपाशी. नारायण कवच 8व्याशी. नवमी वधिले विश्वरूपाशी. वृत्रासुराने हरविले देवाशी, केली दधीचीशी प्रार्थना. दधीचिया अस्ति वज्राने वृत्रासुराशी युद्ध खेळणे, 10व्यात ते ऐकणे. एकादशी वृत्रासुर वीरवाणी. द्वादशी वध वृत्रासुराचा. त्रयोदशी इंद्रादोष ब्रह्महत्येचा. चतुर्दशी वृत्रासुर पूर्वजन्माचा. पंचदशी बोध चित्रकेतुशी. षोडशी चित्रकेतुशी विरक्ती, संकर्षण दर्शन प्राप्ती. सप्तदशी शापतसे पार्वती चित्रकेतुशी. आदिती दितीचे संतान. अष्टादशी प्रसवले मरुद्गण. 19वी वर्णन पूसवन व्रताचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. मागच्या 6व्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायात आणि दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण चुकून पंचमस्कंदाचीच अवतरणिका वाचली आणि सगळे श्रोते किती श्रवणामध्ये किती गळून गेले आहेत ते लक्षात आलं. आपल्यापैकी मला वाटतं सुगंधाताई गद्रे यांनी ही चूक लगेच खूप चांगल्या शब्दामध्ये
निदर्शनास आणून दिली. त्या म्हणतात की मला आपला आता 6वा स्कंद सुरू आहे असं मला वाटतं. म्हणजे हे भाषा किती छान असते. म्हणजे तुम्ही 5व्या स्कंदाचीच अवतरणिका वाचली, आपला 6वा स्कंद सुरू आहे असं न म्हणता 6व्या स्कंदाची अवतरणिका आपण वाचून दाखवली. त्याप्रमाणे आज मुद्दाम 6व्या स्कंदाची अवतरणिका आपण पहिल्यांदा वाचली. षष्ठ स्कंद प्रथमोध्यायात अजामिलोपाख्यान विख्यात आणि अजामिलोद्धार धर्म भागवत द्वितीयात वर्णिला. हे 2 अध्याय आपले झालेले आहेत. अजामिल ब्राह्मणाची कथा आपण मागच्या दोन्ही वेळेस ऐकलेली आहे. अजामिळाने त्याचं एक भाग्यच होतं. 2 श्लोक त्या अध्यायामध्ये आहेत, ज्यामध्ये अजामिलाच्या ठिकाणी असणारे सगळे सद्गुण एका श्लोकामध्ये दिलेत आणि त्याचबरोबर त्याच्या ठिकाणी असणारे जे वाईट गुण आहेत ते सुद्धा एका ठिकाणी दिलेले आहेत. पण सद्गुण असो किंवा वाईट गुण असो, त्या प्रत्येक गुणाचा प्रभाव माणसाच्या आयुष्यावर निगडीत असतो. प्रत्येक कार्य जे आहे त्याप्रमाणे होत असतं. पूर्वी पाप असेल तर ते पाप पुन्हा आता भोगावं लागतं आणि पूर्वी केलेलं पुण्य असेल ते पुण्यसुद्धा आपल्याला भोगावं लागतं असंच म्हणावं लागतं. पण त्या पुण्याच्या योगाने चांगली दशा जीवाला प्राप्त होती पुढच्या जन्मामध्ये. तसं या अजामिलाचं झालं. अनायासे त्यांच्या गावामध्ये एक साधू पुरुष आले. त्याने त्या गावात आल्यानंतर आपल्या इतर जी रस्त्यावर जी काही माणसं भेटली त्यांना विचारलं की या ठिकाणी ब्राह्मणाचं घर कोणतं आहे. त्याने अजामिलाचं जे घर आहे ते त्याने दाखवलं. त्याप्रमाणे ते साधू पुरुष त्यांच्या घरी गेले. अजामिल हे घरी नव्हते आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्या बाईंना म्हणजे अजामिलाच्या पत्नींना त्याने विचारलं, हे अजामिलाचंच घर आहे का. हो बरोबर आहे, या तुम्ही या. आणि हा मुलगा खेळत आहे बाहेर, तो मुलगा कोणाचा आहे, त्याचं नाव काय, असा प्रश्न विचारला. तेव्हा त्या बाई म्हणतात की त्याचं नाव अजून आम्ही काही ठेवलं नाही, कारण आमच्याकडे सत्पुरुषांचं आगमन काही झालं नाही. सत्पुरुषाचं आगमन झालं की त्याचं नाव ठेवायचं असं आमचं ठरलं होतं. त्याप्रमाणे त्या साधू पुरुषांचा सत्कार त्या बाईने केला आणि त्यांनी सांगितलं की याचं नाव जे आहे ते नारायण असं ठेवा. आणि नंतर ते निघून गेले. आणि आल्यानंतर ही गोष्ट अजामिलाला जेव्हा समजली तेव्हा त्यांनी त्याचं नाव नारायण असं ठेवलं. सुरुवातीची 9 मुलं होती आणि हा 10वा मुलगा म्हणजे हा नारायण. आता मागचं कथानक आपण सगळं ऐकलेलं आहे. तो वाईट संगतीत राहिला आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या सगळ्या वागण्यावर झाला. घरचं सगळं जे होतं ते सगळं विकलं गेलं आणि अगदी वाईट परिस्थितीमध्ये 70-80 वर्ष होईपर्यंत कुठल्याही प्रकारचं चांगलं कर्म केलं नाही. पण जुनं कर्म मात्र आठवत होतं आणि प्रत्येक कर्माचं जसं फळ मिळणार आहे तसं ते फळ प्रत्येकालाच मिळत जातं. झालं असं की वयोमानाप्रमाणे 80-88व्या वर्षी त्याला मरण आलं. आता मरणाच्या दारी असताना आत्तापर्यंत केलेल्या पापपुण्याचा जसा बॅलन्स शीट असतो तसं त्याच्या डोळ्यासमोर त्या घटना येऊ लागल्या आणि त्या विचारामध्ये असतानाच देहत्यागाची वेळ आली. अजून देहत्याग झालेला नव्हता. आता याची देहत्यागाची वेळ आली हे यमराजांना जसं समजलं तेव्हा यमराजाने आपले दूत पाठवले. ते 3 दूत होते आणि ते दूत त्या ठिकाणी येऊन पोचले आणि आता याचा आत्मा त्या ठिकाणी उचलणार आणि याचा देह पडणार इथपर्यंत वेळ आली. पण त्यावेळेस याने आपल्या मुलाला बाहेर खेळत असणाऱ्या मुलाला हाक मारली. त्याचा तो श्लोक पण दिलेला आहे आणि ते म्हणतात नारायणा नारायणा म्हणून हाक मारली. आता ही नारायणा ही जी हाक आहे ती विष्णुदूतांना ती ऐकू आली आणि विष्णुदूताने ताबडतोब त्या ठिकाणी ते पण प्रगट झाले. विष्णुदूत 4 होते, यमदूत हे 3 होते आणि यमदूतांच्या पाशामधून विष्णुदूतांनी यांना सोडवलं. आता हे सगळं जेव्हा समोर घडत आहे तोपर्यंत याचा जीव होता, अजून काही जीव गेलेला नव्हता आणि पूर्व पुण्याईने त्याला हे विष्णुदूत आणि यमदूत हे जे संभाषण करत होते, जो संवाद करत होते ते संवाद ऐकण्याचं भाग्य प्राप्त झालं. पुण्याईने विष्णूचे जे चतुर्भुज रूप धारण करणारे जे दूत होते त्यांचं अनायासं दर्शन मृत्यूसमयी झालं आणि यमदूतांचं सुद्धा दर्शन झालं. बऱ्याच ठिकाणी आपणही पाहतो, आपल्या नातेवाईकात वगैरे पाहतो, मरणकाळ आल्यानंतर मग आपण इतर नातेवाईक चर्चा करतात नंतर ती व्यक्ती गेल्यानंतर
की त्यांना काहीतरी असं दिसलं आणि मग त्यांना असं जाणवलं कोणीतरी आलं आपल्या खोलीमध्ये आणि मला ते बोलवत आहेत असं त्यांना दिसलं. असं आपण ऐकलं पण असेल आणि अनुभवलं पण असेल. तसं या ठिकाणी या अजामिळांना हे दोन्ही दूत जे आहेत ते समोर दिसले. पुण्य असं की त्या भगवंताचे जे पार्षद होते, भगवंताचे जे दूत होते, ते त्यांचं दर्शन अनायासाने यांना झालं आणि अंतकाळी प्रभू नाम जे आहे ते त्यांच्या तोंडी आलं. मागच्या वेळेस जसं मी सांगितलं तसं 2 मित्रांची गोष्ट सांगितली. त्यामध्ये जसं होतं की एका मित्राने जो रामावर जास्त विश्वास ठेवत होता आणि दुसरा जो रामाचं नाव अजिबात घेत नव्हता, त्यांनी त्या रामाचं नाव न घेणाऱ्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. आता आपला जीव जात आहे असं पाहिल्यावर तो म्हणतो, मी त्या रामाचं नाव घेणार नाही. असं म्हणल्याबरोबर याने ते हात सैल केले. जीव त्याला घ्यायचाच नव्हता, पण आता अंतकाळ आला आहे म्हणून त्याच्या तोंडून हे नाम आलं. तर त्या नामाचा परिणाम कसा होतो हे सांगणारं हे कथानक जे आहे. कारण या 6व्या स्कंदाच्या पूर्वी 5व्या स्कंदाच्या शेवटच्या अध्यायामध्ये अन्य 27-28 नरकांचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. कोणत्या गोष्टीनंतर कोणत्या पापकर्मांत कोणता नरक मिळतो आणि मग विशेषत्वाने 2 भाग पाहिले आपण. हे पंचभौतिक शरीर आहे आणि पंचभौतिक शरीराच्या बाहेर पुन्हा आपल्याला 2 शरीर प्राप्त होतात. ते म्हणजे देवशरीर आणि यातना शरीर. पुण्य भोगायचं असेल तर ते देवशरीर भोगतं आणि पाप भोगायचं असेल ते यातना भोगायच्या असतील तर ते यातना शरीराकडून ते भोगल्या जातं. तसं या ठिकाणी राजाने आता प्रश्न विचारला, परीक्षित राजाने प्रश्न विचारला की धर्मराज म्हणजे धर्मराजाच्या अधीन हे सर्व जीव आहेत, म्हणजे प्रत्येकजण. आणि म्हणून समर्थ म्हणतात मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. आपण श्वास घेतो, पुन्हा तो श्वास सोडतो आणि हे घेणं आणि श्वास सोडणं दिवसभरामधून 21 सहस्र सापे जपा, नेमून गेली ते अजपा. 17व्या दशकामध्ये 5वा समास जो आहे त्यामध्ये अजप निरूपणामध्ये पहिलीच ओवी आहे. रोज 21,600 जप माणूस घेत असतो. आता असा श्वास घेणं तो सोडणं यालासुद्धा भगवंताची कृपाच म्हणतात. पण ती झाली साधारण कृपा. अशी साधारण कृपा भगवंत सगळ्यांवरच करतो. पण भगवंताची विशेष कृपा जी आहे ते विशेष कृपा म्हणजे सगळे कायदे नियम सगळे बाजूला ठेवून भगवंताच्या इच्छेप्रमाणे घडणं म्हणजे भगवंताची विशेष कृपा आहे. या ठिकाणी राजाने प्रश्न विचारला की त्या ठिकाणी आता ते पार्षद आले यमदूत आणि ते आता यांना घेऊन जाणार. पण विष्णुदूत त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी या यमदूतांचा अपमान केला आणि सगळ्या दूतांनी अजामिळाचा वृत्तांत जो आहे तो सांगितला. तेव्हा ते ऐकून आपल्या दूतांना यमराज काय म्हणाले, कारण हे सगळे दूत जे आहेत आता आपली हार झाली, आपल्याला त्यांना नेता आलं नाही त्या अजामिळाला, म्हणून सगळे दुःखी झाले ते यमदूत आणि यमराजाकडे जाऊन आपलं गाऱ्हाणं किंवा जे झाली ती घटना यमराजांना सांगितली. कोणीही धर्मराजाच्या आज्ञेचं उल्लंघन केल्याचं मी पूर्वी ऐकलं नाही. कोण म्हणतं हे? आपले राजा, परीक्षित राजा म्हणतात. कारण यमदूत जे आहे या आयुष्यामध्ये 2 गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. एक परवाचं एक वाक्य ऐकलं होतं, मृत्यू आणि जन्म, जीव आणि मृत्यू. त्यामध्ये म्हणतात की जन्म किंवा जीव प्राप्त होणं याला सगळे आनंदाने स्वीकार करतात आणि घरामध्ये चांगले पेढे वाटून आनंदोत्सव होतो. आणि मृत्यू आला की मात्र त्यावेळेस खूप मोठं दुःख असतं. आता तो मृत्यू या जीवाला किंवा जन्म जो आहे त्याला विचारतो की तुझ्या वेळेस एवढा आनंद का होतो रे म्हणून, आणि माझ्या वेळेस लोक एवढे दुःखी का होतात म्हणून. तेव्हा त्याने उत्तर दिलं की मी जेव्हा जन्म घेतो किंवा जीव जेव्हा जन्म घेतो तेव्हा सगळेजण आनंदाने उत्सुक असतात. कारण आता याच्याकडून काय काय होणार त्याच्याकडून अनेक अपेक्षा सगळ्यांच्या असतात. मूल जन्मला म्हणजे बरं झालं, म्हातारपणचा आधार झाला. मुलगी जन्मली, बरं झालं, कन्यादानाचं पुण्य मिळेल असं म्हणून मुलगी झाली तर धनाची पेटी लगेच आपले उपमा वगैरे सगळ्या तयार असतात. आणि मुलगा झाला की मग छान कुळदीपक झाला असं आपण म्हणतो आणि आनंद त्यामध्ये व्यक्त करतो. पण हा जन्म जो आहे तो अचानक लाभलेला आहे, पण मृत्यू मात्र निश्चित आहे. एकदा जीवाने जन्म घेतला की त्याचा मृत्यू हा अटळ आहे, मृत्यू हा येणारच आहे.
म्हणजे हे सत्य आहे, ते वाईट आहे आणि वाईट सत्य असल्यामुळे त्याचा स्वीकार कोणीच करत नाही आणि म्हणून मृत्यूला सगळेजण नावं ठेवतात आणि जन्म जो आहे त्याचं स्वागत करतात. त्याप्रमाणे या ठिकाणी लोकांच्या मनातील संशय दूर करणारा दुसरा कोणी करू शकणार नाही का, असे माझे निश्चित मत आहे, असं या ठिकाणी राजा विचारतात. तेव्हा शुकदेव म्हणतात की त्या पार्षदाने यमदूताच्या कामात अडथळा आणला. आपण पाहतो टी व्हीवरच्या सिरियलमध्ये किंवा प्रत्यक्षातही पाहतो, एखाद्या सरकारी कार्यालयाने एखादं फर्मान बजावलं असेल तर ते जेव्हा अंमलात आणतात त्यावेळेस त्यांना अडथळा करणारे जे आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होतो, कारण सरकारी कामामध्ये तुम्ही व्यत्यय आणला म्हणून. तसं या ठिकाणी यमदूतांचं जे काम होतं, ज्यासाठी ते अधीन आहेत की या जीवाला इथून घेऊन जाण्यासाठी यमनगरीमध्ये, म्हणून यमाचा जो आज्ञा आहे ती आज्ञा पाळण्यासाठी ते तत्पर असतात. पण त्यांच्या कामामध्ये अडथळा आणला आणि तेव्हा त्या लोकांनी संयमनी नगरी जी आहे ती यमाची नगरी म्हणजे संयमनी नगरी आणि त्यांचे शासक जे आहेत ते म्हणजे यमराज आहेत. मग हे जे 3 दूत होते हे यमराजाकडे गेले आणि त्यांचा यमराजाशी झालेला संवाद, यम आणि यमदूत यांचा संवाद जो आहे तो या 3ऱ्या अध्यायामध्ये दिलेला आहे. कति सन्ति ह शास्तारो जीवलोकस्य वै प्रभो त्रैविध्यं कुर्वतः कर्म फलाभिव्यक्ती हेतवः. ते म्हणतात पाप, पुण्य आणि मिश्र कर्म तिन्ही प्रकारचं. आपण जे कर्म करतो त्यातून पापाची निष्पत्ती होते, पुण्याची निष्पत्ती होते आणि पाप आणि पुण्य असं मिश्र पण आहे आणि ते जसं असेल त्याप्रमाणे पुढे जीवाला ते भोगावं लागतं. मग यांना ते कर्म देणारं शासक कोण आहे, की याचं ॲडमिनिस्ट्रेशन कोणाच्या हातामध्ये आहे, याचा न्याय कोण करतं, निवाडा कोण करतं, असा प्रश्न त्या ठिकाणी यमराजासमोर यमदूताने उपस्थित केला. आता शासक म्हणजे हा निवाडा करणारा, निर्णय देणारा आहे. मांडव ऋषींची कथा या ठिकाणी महत्त्वाची आहे. मांडव ऋषी जे आहेत त्यांनी अजाणतेपणाने, आता अजाणतेपणा फार महत्त्वाचा शब्द आहे, मी वाहन चालवलं, माझ्याजवळ लायसन्स नव्हतं आणि हा गुन्हा आहे हे मला माहीत नाही, असं म्हटलं तर कायद्याने त्याला काही माफी नाही. गुन्हा तो गुन्हाच आहे, तुम्हाला माहीत असो किंवा नसो. पडलेलं एखादी वस्तू ती उष्ण आहे का थंड आहे हे डोळ्याने दिसत नाही, पण त्याला हात लावल्यानंतर मात्र त्याचा चटका बसतो, ती उष्ण असल्यामुळे किंवा ती थंड असल्यामुळे त्या थंडीने पुन्हा आपल्याला ती थंडी जाणवती. आता हे कशामुळे मला माहीत नाही असं म्हणून त्यामध्ये चालत नाही, पण त्याचा प्रभाव मात्र दिसून येतो. तसं या मांडव ऋषीने एका गांडुळाला काट्याने टोचलं होतं आणि त्यामुळे त्यांना एका शापाचा स्वीकार करावा लागला आणि ते मांडव ऋषी म्हणतात, या कलियुगामध्ये देह धारण केल्यानंतर माणसाच्या हातून अनेक पाप होतात. ते यमराजाशी संवाद करतात की यमा तू सुद्धा या पृथ्वीवर जन्म घे, म्हणजे मग तुला समजेल की पाप आणि पुण्य काय असतं आणि पाप करणं आणि पुण्य करणं, पुण्य अर्जित करणं आणि पापापासून मुक्त राहणं हे किती अवघड आहे तुझ्या लक्षात येईल. आणि मग त्या मांडव्य ऋषींच्या शापाने यमराजाचा जन्म झाला आणि तो जन्म म्हणजे महाभारतातील विदुर आहेत. विदुर नीती, विदुर दासीपुत्र आहेत, कबूल आहे, पण दासीपुत्र असूनसुद्धा त्यांचं पूर्व आयुष्यामध्ये ते स्वतः यमराज आहेत. आणि विदुरांची अवस्था महाभारताच्या युद्धामध्ये जी झाली, ज्यामुळे दुर्योधन त्यांना बोललेले आहे आणि त्यामुळे सगळा राज्यत्याग त्यांना करावा लागला. शेवटपर्यंत पूर्ण भारतभर भ्रमण त्यांनी केलेलं आहे आणि पुन्हा जेव्हा परत येतात तेव्हा सगळं जेव्हा चांगलं झालेलं असतं, महायुद्ध संपलेलं असतं, तेव्हा धर्मराजाच्याकडे, युधिष्ठिराच्याकडे पुन्हा हे आश्रयाला 3 आहेत, गांधारी, आमचे धृतराष्ट्र आणि विदुर. ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून यदि स्युर बहवो लोके शास्तारो दंडधारिणः कस्य स्यातां न वा कस्य मृत्युश्चामृतमेव वा. म्हणजे जगात दंड देणारे एक शासक असेल तर ठीक आहे, एकाचंच शासन घरामध्ये चालतं तोपर्यंत ठीक आहे, पण एक निर्णय बापाने घेतला, आजी आजोबाने त्याच्याविरुद्ध निर्णय घेतला, आता त्याचं परिणाम जे आहेत ते त्या मुलाला कसे भोगावे लागतील, हे जर निवाडा करायचा असेल
तर त्यामध्ये दोघांमध्ये पुन्हा मतभेद होऊ शकतात आणि ते मतभेद झाले की मग तो निर्णय जो आहे तो अंमलात आणणं फार अवघड जातं. जसं एखादं काम जे आहे सरकारी पातळीवरचं ते करण्यासाठी जो शासक एक असेल तोच असतो न्यायदंडाधिकारी आपण म्हणतो. ज्युडिशियल अँड कोणता मॅजिस्ट्रेट, चीफ जस्टिस अँड ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. एक सिव्हिल मॅटर्स पाहतो आणि दुसरा क्रिमिनल मॅटर्स पाहतो, पण तो एकच असतो आणि त्याच्याकडे जेव्हा गुन्हा जातो तेव्हा त्या गुन्ह्यावर तो निर्णय देतो. पण त्या कोर्टामध्ये जो निर्णय दिला तो निर्णय अंतिम असेल असं नाही. मग ते पुढच्या कोर्टात जातात, हायकोर्टात जातात, मग सुप्रीम कोर्टात जातात आणि सुप्रीम कोर्ट मात्र पूर्णपणे निर्णय देतं. मग यमराज हे सुप्रीम कोर्ट आहे असं त्या यमदूतांना वाटतं आणि म्हणून त्यांनी ही सगळी घटना आपल्या यमराजांना सांगितली. आता यमराज काय म्हणतात ते सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. अजामिळाच्या तोंडून म्हणजे ते यमदूत म्हणतात की आम्ही त्याचं यातना शरीर जे आहे ते घेण्यासाठी तिथे गेलो होतो, पण बळजबरीने या विष्णुदूतांनी तिथे आले आणि ते आपला फास जो आहे तो तोडला आणि याची सोडवणूक त्यांनी केली. अजामिळाच्या तोंडून फक्त नारायण हा शब्द निघाल्याबरोबर तू भिवू नकोस, जसं आमचे स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसं नारायणाने भगवंत या नारायणाचा उच्चार झाल्याबरोबर ते दूत त्या ठिकाणी आले आणि ते येऊन त्यांनी त्याचं जे यातना शरीर जे होतं त्यामध्ये जाणं आणि मग यातना भोगणं यापासून त्याला वाचवलेलं आहे. आता यांना असं वाटतं की आपला त्या ठिकाणी अपमान झाला. शुकदेव यावेळेस म्हणतात, जेव्हा दूताने असा प्रश्न केला तेव्हा प्रजेचे शासक, खरे एकच शासक आहे ते म्हणजे यमराज, ते प्रसन्नपणे, आता फार महत्त्वाचं या ठिकाणी वापरलेलं आहे, श्रीहरींच्या चरणकमलाचे स्मरण करीत म्हणाले. तर यमराजसुद्धा श्रीहरीच्या चरणकमलाचे चिंतन करतात. जर यमराजसुद्धा करत असतील तर त्या यमाच्या तावडीतून आपल्याला सोडवण्यासाठी आपण पण ते श्रीहरीच्या चरणाचं चिंतन केलं पाहिजे आणि त्याशिवाय दुसरा उपायच नाही, हे बिंबवण्यासाठी या ठिकाणी हे सगळं आख्यान 3 अध्यायामध्ये दिलेलं आहे. आता तेव्हा यमराज म्हणतात, परो मदन्यो जगतस्तुश्चचं ओतम प्रोतम वटवद्यत्र विश्वम. या माझ्या व्यतिरिक्त या जगामध्ये शासन करणारा, तुम्हाला असं वाटतं की मीच सगळ्यात मोठा आहे, पण असं नसून माझ्यावरसुद्धा या ठिकाणी सुप्रीम ऑथॉरिटी आहे आणि ती म्हणजे महाविष्णू आहेत, ज्यांचं स्मरण सगळेच करतात, पण ज्यांची आज्ञा आमच्यासारख्या सगळ्यांनाच पाळावी लागते. आणि त्याचेच अंश असणारे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्याच्याच आज्ञेने जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करत असतात. नाकामध्ये वेसण घातलेले जे बैल जे आहेत ते जसं त्या शेतकऱ्याच्या अधीन असतात, ते त्याच्या आज्ञेप्रमाणे वागतात, ते इकडे तिकडे स्वतःच्या मनाप्रमाणे जाऊ शकत नाहीत, तसं ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे सुद्धा त्या भगवंताच्या आज्ञेप्रमाणेच वर्तन करीत असतात. भगवंतानी 4 वर्ण निर्माण केले, चातुर्वर्ण्यमया सृष्टा, आणि मग त्या चातुर्वर्णियांनासुद्धा त्या त्या वर्णाश्रमाप्रमाणे, वर्ण असेल किंवा आश्रम असेल त्याप्रमाणे वागणं आणि त्यासाठी एक आचारसंहिता, त्यासाठी वेदांचे नियम, वेदो नित्यमधीयताम तदुदिदम स्वकर्म अनुष्ठीयताम, म्हणजे त्या वेदाने सांगितल्याप्रमाणे वागणं हे माझं कर्तव्य आहे, हे 4 वर्णांसाठी सांगितलेलं आहे. तेव्हा हा जीव हे त्याप्रमाणेच वागत असतात आणि भगवंताला मग सगळ्यात चांगला उपाय काय आहे, यस्मै बलिं त इमे नाम कर्म निबंधबद्धाश्चकिता वह्नती, म्हणून भयभीत होऊन नाव, जीव आणि कर्मरूप बंधनात असलेले हे सर्वजण भगवंताला आपलं सर्वस्व अर्पण करतात. जे सर्वस्व अर्पण करतात त्यांनाच भगवंत अशा मृत्यू यातनेतून सोडवतात. आता हे सांगताना एक मोठी यादी या ठिकाणी दिलेली आहे. अहम महेंद्रो निरुती प्रचेता सोमोग्नि गिरीशः पवनो अर्को विरिंचः. मी म्हणजे यमराज, इंद्र, निरुत्ती, वरुण, चंद्र, अग्नी, शंकर, वायू, सूर्य, ब्रह्मा, 12 आदित्य, विश्वे देव, 8 वसू, अष्टवसू आपल्याला माहिती आहेत, 8 वसू, त्याच्यानंतर साध्यगण,
49 मरुद्गणं, या मरुद्गणाचा उल्लेख या स्कंधाच्या शेवटच्या अध्यायामध्ये आहे, शेवटच्या 2 अध्यायामध्ये. त्यानंतर 11 रुद्र, त्यानंतर रजोगुण आणि तमोगुण ज्यांच्या ठिकाणी अजिबात नाही असे भृगु महर्षी, ते सुद्धा या भगवंताच्या मायेला जाणू शकले नाही. असं जर कोणी म्हणत असेल की मी भगवंताच्या मायेला जाणलं, भगवंताची माया ही माझ्या अधीन आहे, असं जर कोणी प्रवचनात कीर्तनात म्हटलं तर ते चुकीचं आहे. कारण ही भगवंताची माया जर एवढ्या 18 जणांना समजली नाही, तर थोडंसं मानधन घेऊन कीर्तन प्रवचन करणाऱ्या महाराजांना ती समजली असं अजिबात समजू नये, असं सांगणारा हा श्लोक आहे. आता ज्याप्रमाणे इथे श्लोक दिला आहे, घट आणि पट. घट म्हणजे घडा, जो मातीतून बनलेला आहे आणि शेवटी मातीतच जाणार आहे, त्याला आपण पाहू शकतो, पण त्या मातीतला कण काही आपल्याला पाहू शकत नाही. त्याचे दृष्टा आपण आहोत, पण तो कण त्या दृष्ट्याला पाहू शकत नाही. तसं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये साक्षी रूपाने भगवंताचा अंश आहे, त्यालाच आपण आत्मा म्हणतो. मग आत्म्याचे 2 प्रकार झाले, एक देहात्मा, एक जीवात्मा. देहात्मा हा देहाशी संबंध असणारा, जीवात्मा हा परमात्म्याशी संबंध असणारा. पण दोन्हीकडे आपण एकच शब्द वापरतो, म्हणजे आत्मा. मग आता ह्या आत्म्याचं अस्तित्व जाणायचं असेल तर मी कसं जाणावं ते? माझ्या इंद्रियांना तो स्पर्श केल्यानंतर मला जाणवणार आहे का? त्याचं बोलणं ऐकल्यावर मला जाणवणार आहे का? तर इंद्रिय, मन, प्राण आणि वाणी या कुठल्याच साधनाने तो जाणला जात नाही. आणि मग ते स्वामी जे आहेत, या सगळ्यांचे जे सुपर पॉवर आहे, ती पूर्णपणे स्वतंत्र आहे. गुण, रूप आणि स्वभावाने संपन्न असणारे दूत या भगवंताचे या लोकांमध्ये भ्रमण करीत असतात. भगवान विष्णूंच्या देवांनाही पूजनीय अशा अलौकिक पार्षदांचे दर्शन खरंच दुर्लभ आहे. भगवंताचे पार्षद तसं पाहिलं तर 8 पार्षद प्रमुख आहेत. त्या भगवंताच्या भक्तांना ते काय करतात पार्षद? ते सगळीकडे फिरत असतात आणि त्या यमाच्या शत्रूंपासून, यमदूतांच्या शत्रूंपासून, म्हणजे यमराज स्वतः म्हणतो की माझ्यापासून आणि अग्नीपासून आपल्या भक्तांचं रक्षण करतात. न मे भक्त प्रणश्यती सचमेन प्रणश्यती. मग साक्षात भगवंताने निर्माण केलेला धर्म, ऋषी, देव, सिद्धगण हे सुद्धा त्या भगवंताचा अधिकार जाणू शकत नाहीत. मग जो हा धर्म जाणतो, धर्म म्हणजे काय आणि त्याप्रमाणे आचरण कसं करावं, त्याचे काय नियम आहेत, काय यम आहेत आणि नियम आहेत, हे दोन्ही पण आहेत. यम, नियम, ध्यान, धारणा, समाधी, प्रत्याहार हे सगळे जे अष्टांग योगाचे जे साधना आहेत, त्याचा अभ्यास जो करेल आणि शेवटी स्वतःला या परब्रह्माच्या तत्वामध्ये जो विलीन करेल, त्याचे असे जो शरणागत होईल, तोच फक्त या यातनांपासून दूर राहील किंवा त्याला त्या यातना होणार पण नाहीत. आणि म्हणून भागवत धर्माचं जे रहस्य आहे ते कोणाकोणाला समजलं याची एक यादी या ठिकाणी दिलेली आहे 20व्या आणि 21व्या श्लोकात. त्यामध्ये आहेत ब्रह्मदेव, देवर्षी नारद, भगवान शंकर, सनतकुमार, कपिलदेव, कपिल महामुनीचा आख्यान आपण ऐकला, स्वयंभू मनु म्हणजे शतरूपा स्वयंभू मनु, ज्यापासून आकुती, देवती, प्रसूती, उत्तानपाद आणि प्रियव्रत झाले. त्यानंतर भक्त प्रल्हाद, राजा जनक, भीष्म पितामह, बली, शुकदेव आणि मी म्हणजे यमराज, असे आम्ही 12 जणच त्याला जाणतो. मग पुढे ते म्हणतात, एता वानेव लोकेस्मिन् पुंसा धर्म परस्मृतः भक्तियोगो भगवती तन्नाम ग्रहणादिभिः. मग या जगामध्ये माणसासाठी कोणता धर्म चांगला आहे असा जर प्रश्न विचारला तर त्यांनी नामसंकीर्तनादी उपायांनी भगवंताच्या चरणांविषयी प्रेम, भक्तिभाव प्राप्त करून घेणं हे त्याचा या जन्माचं श्रेयस्कर काम आहे, त्याशिवाय काहीच करू नये. मग ते विचारतात की जो नाम घेतो, आमचे गोंदवलेकर महाराजांचे 2 वाक्य फार महत्त्वाचे आहेत या ठिकाणी. ते म्हणतात, जो नाम घेतो तोच खरे कर्म करतो आणि जो नाम घेतो तो सत्कर्म टाळू शकत नाही. नाम घेणारा सत्कर्म टाळू शकत नाही. हे दोन्ही वाक्य फार महत्त्वाचे, कारण तो नाम घेणारा असेल तर सत्कर्म टाळणं म्हणजे वाईट कर्माकडे प्रवृत्त होणं.
मी नाम पण घेतो आणि वाईट कर्माकडे सुद्धा प्रवृत्त होतं, असं होऊ शकत नाही. कारण मी ज्याचं नाम घेतो तो नामी मला वाईट कर्मापासून दूर ठेवतो. आणि मग म्हणून आपण म्हणतो उपासनेच्या ह्याच्यामध्ये, राम राम वदगे सखे जिव्हे, राघवा विण तुझे यश न होय, बक्षिसी मधुर तू नये कामा, राम नेईल तुला निज धामा. दैनंदिन उपासनेमध्ये सकाळी उठल्यानंतर जे श्लोक आहेत त्यामधला हा श्लोक आहे. राम राम वदगे सखे जिव्हे. जिव्हा हे एक इंद्रिय आहे जे दोन्ही कामं करतं. रसना, ते जाणणं हे सुद्धा आहे, आणि बोलणं, वाणी, हे दोन्ही त्याच्याकडे आहे. आणि म्हणून जे जे मी बोलेन ते सत्य बोलेन, आणि प्रभू भगवंताच्या नामाशिवाय दुसरा उच्चार माझ्या वाणीने होणार नाही. समर्थाने टाकळीच्या मठामध्ये असताना जे तपश्चर्या केली 12 वर्ष, त्यामधले 7-8 वर्ष झाल्यानंतर जे त्या बाईंच्या नवऱ्याचं म्हणजे आपले दशपुत्रे यांचं प्रेत जे त्याने उठवलं, त्यावेळेस त्या बाई जेव्हा सती जायला आल्या तेव्हा समर्थाने डोळे मिटलेले असतानाच ते आपल्या ध्यानामध्ये होते, आणि त्यांनी त्या बांगड्याचा आवाज ऐकला आणि त्यांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. मग त्या बाई विचारतात, हा आशीर्वाद या जन्माचा आहे का पुढच्या जन्माचा? कारण माझे पती गेलेले आहेत आणि त्यांना आता अंत्यक्रियेसाठी या ठिकाणी आणलेलं आहे. मग हा आशीर्वाद कोणत्या जन्माचा? समर्थ म्हणतात, माझ्या वाणीने मी कधीही भगवंताच्या नामाशिवाय दुसरा उच्चार केला नाही. त्यामुळे माझं बोलणं जे आहे ते प्रत्यक्ष भगवंताचंच आहे, आणि ते याच जन्माचं आहे. तुझा पतीसुद्धा परलोकाला न जाता आत्ताच तो पुन्हा जिवंत होईल. तसंच सच्चिदानंद बाबा, ज्ञानेश्वरीचं लिखाण ज्याने केलं ते सुद्धा मृत शरीर होतं, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने ते सुद्धा जागृत झाले, देहामध्ये आले, आणि त्यांनी पुढे हे पूर्ण लिखाण केलेलं आहे. संकीर्तनम भगवतो गुणकर्म नाम. म्हणून काय महत्त्वाचं आहे तर भगवंताचे गुण, भगवंताच्या लीला आणि भगवंताच्या नामाचे श्रद्धायुक्त उच्चारण, कीर्तन, असं जर कोणी केलं तर त्याच्या सर्व पापांचा नाश होतो. आणि या अजामिळाने तर नारायणेती म्रियमाण इयाय मुक्तिम, शेवटच्या क्षणी यांनी नारायण नारायण असं कसं बसं उच्चारलेलं आहे. मग तेवढ्यानेच त्याला मुक्तीसुद्धा मिळाली. पण आता दुसरा धोका सांगतात, भगवंताच्या मायेने मोहित झालेली विद्वानांची बुद्धी. आता विद्वान म्हटलं की थोडंसं पुन्हा क्वेश्चन मार्क तयार होतं, कोणाला विद्वान म्हणायचं? ते खूप चांगल्या प्रकारे सगळं वर्णन करतात, आणि वेदवाणी जी आहे वेदांना प्रामाण्य मानून त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टींचं निवेदन खूप छान करतात. इतकं चांगलं की त्यांच्यासारखं दुसरं कोणीच नाही असं ऐकणाऱ्याला वाटतं. पण त्यांच्या मागे त्यांची विषयांमध्ये असणारी आसक्ती जी आहे तीसुद्धा अधूनमधून डोकावत असते. मोठमोठे यज्ञादी कर्म केले आणि त्याचं महत्त्वसुद्धा ते सांगतात, पण त्याच्यामागे त्यांचा उद्देश जो आहे तो उद्देश लक्षात आल्यानंतर त्यांच्यावरची सुद्धा आपली कमी कमी होत जाते. पण त्याविरुद्ध बुद्धिमान माणसे जे भगवंतावरच विश्वास ठेवतात, ते त्या अनंतामध्ये विश्वास ठेवतात, ते मात्र आपला भक्तिभाव जो आहे तो जागृत करतात. मग असे जे माझे प्रेमळ भक्त आहेत, ज्यांनी संपूर्ण शरणागती प्राप्त केलेली आहे, ते मात्र माझ्या दंडाला प्राप्त होत नाही, यमराज म्हणतात. आणि जरी चुकून त्यांच्याकडून एखादे पाप घडले तरी भगवंताचे गुणगान हे ते पाप नष्ट करतात. आता याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आमचे भगवान श्रीधर स्वामी महाराज. अगदी लहान असताना 7वी-8वीमध्ये ते कीर्तनामध्ये त्यांनी खूप छान गोष्ट ऐकली. भगवंताचा नामाने काय काय होतं तो सगळा महिमा त्याने ऐकला. जेव्हा घरी आले तेव्हा त्याने पाहिलं की खूप मुंग्या आहेत, आपल्या खोलीमध्ये मुंग्या झाल्या घरामध्ये, आणि त्या छोट्या श्रीधरांनी 7वी-8वीमध्ये असणाऱ्या त्या मुंग्यांना पायाने तुडवून तुडवून मारलेलं आहे. तेव्हा त्यांना या कर्मापासून प्रवृत्त करण्यासाठी कोणीतरी मोठ्या माणसाने सांगितलं, अरे काय करतो, तुला पाप लागेल. तेव्हा ते म्हणतात की मी रामनाम घेत आहे आणि त्या रामनामाने या सगळ्या मुंग्या मुक्त होत आहेत. त्यामुळे त्यांना मुक्त करणं हाच माझ्या भगवंताचा मला काय आदेश आहे, त्याप्रमाणे मी करत आहे. तसं. आणि आता यमराज आणि यमदूतांना यमराजाचा एक आदेश आहे त्या ठिकाणी. आता या ठिकाणी
सांगतात. जे समदर्शी साधू आहेत, समदर्शी म्हणजे त्यांना दोन्हीमध्ये समत्व याकडे जास्त लक्ष असतं. हा चांगला, हा वाईट, हे यश, हे अपयश, त्याच्यानंतर हे सत्कृत्य, हे दुष्कृत्य, असं त्यांच्या मनामध्ये सुद्धा येत नाही. समोर चोर जरी असला तरी त्याला आत्मबुद्धीनेच ते पाहतात. देहबुद्धीने त्याच्या वरवरच्या वेशाकडे ते पाहत नाहीत. पण तो भगवंताचा अंश त्याच्यामध्ये आहे, त्याकडे त्यांचं लक्ष असतं. जसं सोनाराचं लक्ष सोन्याकडे असतं, त्या अलंकाराच्या निर्मितीकडे, त्याच्या सौंदर्याकडे, ते किती छान झालेलं आहे याकडे सोनाराचं लक्ष नसतं. अगदी हे सगळं ज्ञानेश्वरीतले उपमा झाल्या. आणि साधी आपल्या आयुष्यातली उपमा म्हणजे झेरॉक्सच्या दुकानात गेल्यानंतर जेव्हा आपण 10-20 पानाचं झेरॉक्स करतो, तेव्हा त्या दुकानदाराचं लक्ष आपण किती पानाचं झेरॉक्स केलं आणि प्रत्येक पानाचे किती रुपये, त्याप्रमाणे हिशेब करून तो आपल्याला पैसे सांगतो. मग त्याचं लक्ष ती पानं एखाद्या कादंबरीची होती का एखाद्या गीतेची आहे का भागवताची आहेत याकडे त्याचं लक्ष नसतं. कारण तो त्याचा व्यवहार आणि तो त्याचा नित्याचा जो भाग आहे तो सांभाळत असतो, पण तो पूर्णपणे त्यामध्ये घडून गेलेला असतो. तसे या ठिकाणी समदर्शी साधू जे आहेत ते मात्र भगवंतांना शरण जातात आणि पवित्र चरित्राचे मोठमोठे देव आणि सिद्ध प्रेमाने गुणगान गात असतात. या ठिकाणी शरणागती जी आहे ती फार महत्त्वाची आहे. या यमराजाचा यमदूतानं जो आदेश आहे तो समजून घेताना त्यामध्ये संपूर्ण शरणागती, ज्याला प्रपन्नामृत म्हणतो आपण, त्यामधलं एक फार मोठं नाव म्हणजे श्री रामानुजाचार्य हे नाव आहे. संपूर्ण शरणागती कलियुगामध्ये जे रामानुजाचार्य झाले तेच पूर्वी द्वापर युगामध्ये स्वतः बलराम होते आणि तेच त्रेतायुगामध्ये लक्ष्मण म्हणून होते. म्हणजे लक्ष्मण हेच पुढे बलराम झाले आणि तेच या कलियुगामध्ये श्री रामानुजाचार्य झाले. आणि त्या रामानुजाचार्यांचे शिष्य असणारे अनेक लोक त्या संप्रदायाचे आजही आहेत. राघवाचार्य ज्यांचं भागवत आम्ही नित्य ऐकत असतो ते सुद्धा त्याच संप्रदायाचे आहेत. आणि मग त्याने काय केलं, त्याच्यामधला हा शब्द जो आहे, ये साधवः समदृशो भगवत प्रपन्नाः, की भगवंताच्या ठिकाणी त्यांची पूर्ण साक्षात शरणागती आहे. मग असे जे माझे भक्त आहेत तेव्हा यमदूत सांगतात की भगवंताची गदा जी आहे, कौमुदकी नावाची जी गदा आहे, ती गदा त्यांचे सदैव रक्षण करते. आणि यमदूतांना यमराज सांगतात, आदेश देतात की तुम्ही त्यांच्याजवळ अजिबात जाऊ नका. आमच्यात आणि साक्षात काळामध्ये सुद्धा दंड देण्याचे सामर्थ्य नाही. यमराज, ज्याला यमदूत फार मोठे समजत होते, तो सुद्धा म्हणतो की काळ आणि मी याच्यापेक्षाही मोठं असणारं ते अस्तित्व त्या भगवंताचं आहे. आणि म्हणून आपण बऱ्याचदा म्हणतो की काळ आला पण वेळ आली नाही. म्हणजे एखादा ॲक्सिडेंट होतो तेव्हा आपण म्हणतो काळ आला पण वेळ आला नाही. परवा त्या हमास वगैरे तिकडच्या युद्धामधलं काल परवा दाखवलं, छोटंसं बाळ आहे, ते अगदी 5-6 महिन्याचं असेल, पण कितीतरी 30-40 दिवस ढिगाऱ्याखाली पडलेलं बाळसुद्धा ते जिवंत बाहेर आलं. आता आपण जे पाहिलं त्या आपल्या उत्तराखंडामध्ये जे टनेल होतं त्यामध्ये सुद्धा 17 दिवसानंतर 41 जण त्या ठिकाणाहून बाहेर आले. आणि त्यांना बाहेर काढणारे जे होते ते ऑस्ट्रेलियाचे नागरिक होते आणि ते या खाणकामामध्ये किंवा असं टनेल निर्माण करण्याच्यामध्ये तज्ज्ञ होते. ते त्यांच्या कामासाठी भारतामध्ये आले, पण त्यांचा उपयोग त्या ठिकाणी झाला आणि 41 लोक सुरक्षित बाहेर आले. म्हणजे त्याला आपण म्हणतो काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंद नाचू गाऊ, असं भगवंत म्हणतात. असे आपले संत म्हणतात. आणि मग कोणे वेळे काय गाणे, हे तो भगवंत मी नेणे, बोलल्या टाळ मृदंग दक्षिणेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे, असा सुद्धा अभंग आहे नामदेव महाराजांचा. नामदेव म्हणतात, नामदेव नामा म्हणे बा केशवा, जन्मोजन्मी द्यावी सेवा. हे तुझं नाम घेण्याची सेवा द्यावी. आणि मग काळ देहाशी जरी खाऊ घालायला खाण्यासाठी आला तरी आम्ही आनंदानेच तुझं नाम घेत राहू. एक गीत आहे, भक्तिगीत नाही पण भावगीत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा असे शब्द आहेत पहा, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का. त्यामध्ये शेवटचं कडवं जे आहे, बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे, थांबेल तोही पळभरी, पण सांग तू येशील का. प्रेमिकाला प्रेमाने साथ दिली, या ठिकाणचं हे आहे. आता हे लौकिक भौतिक प्रेम झालं.
पण हीच गोष्ट भगवंताच्या बाबतीमध्ये की जसं त्या ठिकाणी आपल्या गजेंद्र मोक्षाच्या आख्यानामध्ये त्या गजेंद्राने सगळं आपण करून पाहिलं, पण त्यामधून त्या नक्र जो आहे, तो मगर जो आहे, तो काही त्याचा पाय सोडायला तयार नाही. तेव्हा त्याने भगवंताचा धावा केला आणि भगवंत त्या ठिकाणी स्वतः त्या गुरुडावर बसून धावत आलेला आहे आणि त्याचा जीव रक्षण केला. आणि पण ते रक्षण करताना भगवंताची पुन्हा हुशारी अशी आहे, आल्याबरोबर त्याला त्या तावडीतून सोडलं नाही, पण त्या मगरीला अगोदर त्याने मारलं आणि मग त्यामुळे याची सुटका झाली. आता तुम्ही म्हणाल धावा कोणी केला, तर ते गजेंद्रने केला. मग आधी मगरीला का सोडवलं, तर त्या मगरीने माझ्या भक्ताचे पाय धरलेले आहेत, चरण पकडलेले आहेत, चरणाशी धाव घेतलेली आहे, म्हणून त्या भक्ताचा आधी मी उद्धार करतो आणि मग माझ्या भक्ताचा उद्धार करतो. तसंच एक पुन्हा गाणं येतं, प्रभू मी तुझ्या करातील बिडा, आनंदाचे सूर छेडबा, अश्रुजलांची करुणा. म्हणजे सगळं आपण भगवंताला अर्पण केल्यानंतर मग मात्र आपण निश्चिंत राहावं. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली, जेथील तेथे. आता त्याच्या उलट जो हे सगळं एवढं सगळं वैभव आपल्याकडे असतानासुद्धा, नामवैभव असतानासुद्धा देहादिक आणि प्रपंचामध्ये, प्रपंचाच्या गुंत्यामध्ये जो अडकून असतो, घरादिकांचा जो लोभ करतो, त्यासाठी काय आहे की त्यांना खुशाल माझ्याकडे घेऊन येत जा असं यमदूतांना यमराज सांगत आहेत. हस्त बांधिजे उर्णतंते, लोभे मृत्यू भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते, तो एक पडत मूर्ख. समर्थ आपल्याला सांगतात, हस्त बांधीचे उर्णतंते, कोळ्याच्या जाळं जे आहे ते विणलेलं आहे, ते केव्हाही तोडता येतं, पण त्यामध्ये अडकलेल्या हत्तीला स्वतःमध्ये एवढी शक्ती असून त्या शक्तीचा विसर पडतो. आत्मशक्ती आपल्या ठिकाणी असते, पण आपण देहशक्ती, देहावर भरोसा ठेवून आपण हा भवजल जो आहे तो पार करून जाण्यासाठी प्रयत्न करतो. आणि भगवंत सांगतात की माझं नाम हे त्या ठिकाणी नावेप्रमाणे आहे, त्याचा आधार घेतला तर मी तुम्हाला केव्हाच पहिलं तरी घेऊन जाऊ शकतो. आणि मग पुढच्या ओळीमध्ये सांगतात, जिव्हान भक्ती भगवत गुणनामधेयम, चेतश्च न स्मरती तच्चरणारविंदम, कृष्णाय नो नमती यच्छिर एकदापि, ताना अद्वयम असतो कृत विष्णुकृत्यान. 4 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. जिव्हा, चित्त, शिर आणि ज्ञान, या 4 गोष्टी आहेत. याचा अर्थ कसा की डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुणगान. की ज्यांचे जीव एकदाही भगवंताचं नाम घेत नाही, ज्यांचे चित्त भगवंताच्या चरणारविंदाचे चिंतन करीत नाही, किंवा ज्यांचे मस्तक एक वेळसुद्धा श्रीकृष्णाच्या चरणकमलांना वंदन करीत नाही, त्या भगवत सेवा विन्मुख अशा पापी माणसांना मात्र माझ्याकडे घेऊन येत जा, असा स्पष्ट आदेश या ठिकाणी यमराज आपल्या दूतांना देत आहेत. आणि मग काय म्हणतात की माझ्या यमदूताने त्या ठिकाणी या अजम्याचं यातना शरीर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस त्यांच्याकडून अपराध घडला. विष्णुदूत होते आणि त्यांच्याशी त्यांचं भांडण झालं, वादावाद झाली आणि त्यामध्ये भगवंता तुझ्या आज्ञेचं उल्लंघन झालं माझ्या दूतांकडून, आणि म्हणून तत्क्षम्यतां स भगवान पुरुषः पुराणो नारायण स्वपुरुषैर यद सत्कृतम नहा. आणि म्हणून तू त्यासाठी, त्या अपराधासाठी माझ्या दूतांना आणि प्रत्यक्ष मलासुद्धा क्षमा कर, आणि म्हणून तुला मी नमस्कार करतो. आपल्या श्री विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा आहे, यस्य स्मरण मात्रेण जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. मग काय करायचं? मोठमोठ्या पापांचे प्रायश्चित्त काय असेल तर ते फक्त भगवंताचं नामस्मरण आहे. गोंदवलेकर महाराजांची प्रवचन असेल, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रती होय देह त्याचा. म्हणून या ठिकाणी एक श्लोक येतो, शृण्वतां गृणतां वीर्यान उद्दामानी हरेर्मुहुः, यथा सुजात या भक्त्या शत्रुदात्मा मृतादिभिः. जे उदार चरित्राचे वारंवार श्रवण कीर्तन करतात, ज्यांच्या हृदयामध्ये
उत्तम भक्तीचा उदय होतो. खऱ्या अर्थाने भक्ती मनापासून जे भक्ती करतात, 4 लोक पाहतात म्हणून देवळात जायचं नाही, पण देवाने मला पाहावं, देवाची कृपा माझ्यावर व्हावी आणि देवाचं दर्शन मला व्हावं, या उद्देशाने जो त्या ठिकाणी जातो त्याचा मात्र उद्धार मीच करतो. त्या भक्तीने जशी आत्मशुद्धी होते तशी इतर व्रतांनी होत नाही. कृच्छ व्रत, चांद्रायण व्रत यावनी ती होत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अन्यस्तु कामहत आत्मरजः प्रमाष्टुम मिहेत कर्म यत एव रजः पुनः स्यात्. पण ज्यांची बुद्धी कामनेने भ्रष्ट झालेली आहे, ज्यांनी विवेक सोडलेला आहे, चांगलं आणि वाईट याचा निवाडा ज्याने सोडलेला आहे, तो आपल्या पापांचे परिमार्जन करण्यासाठी एखाद्या प्रायश्चित्तसुद्धा घेईल, पण प्रायश्चित्त घेतल्यानंतर तो तेच निंदनीय कर्म पुन्हा करणार नाही याची खात्री नाही. म्हणून यमदत्ताने असा भगवंताचा महिमा सांगितला, तेव्हा त्या प्रसंगाचे स्मरण होताच सगळ्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. ते यमदूतांना देखील लक्षात आलं आणि तेव्हापासून दृष्टुमच्या बिभ्यती ततः प्रभृती स्म राजन. ते यमदूत जे आहेत ते म्हणतात की भगवंताचे आश्रित असलेल्या भक्तांजवळ आम्ही मात्र आता अजिबात जाणार नाही, कारण एकदा आम्ही फटके खाल्लेले आहेत. एवढेच काय, पण त्यांच्याकडे आम्ही नजर वर करूनसुद्धा पाहणार नाही, पाहण्यासुद्धा ते भीतात. दृष्टुमच्या बिभ्यती म्हणजे घाबरून, दृष्टुम म्हणजे पाहण्यासाठी सुद्धा ते घाबरतात. आणि मग असा हा गोपनीय इतिहास आहे. इतिहासम इमं गुह्यम भगवान कुंभसंभव. कुंभसंभव या ठिकाणी कुंभसंभव म्हणजे कुंभ घटामधून ज्यांचा जन्म झाला आहे, संभव म्हणजे होणे, ज्यांचा जन्म त्या घटामधून झालेला असे 2 ऋषी आहेत. एक सप्तर्षींमध्ये असणारे वसिष्ठ आहेत आणि दुसरे म्हणजे अगस्त्य ऋषी आहेत. अगस्त्य हे परम शिवरूप, त्या शिवरूपाचे ध्यान करणारे अगस्त्य, ज्यांच्या पत्नीचं नाव लोपामुद्रा आहे. आणि अगस्त्य याचा अर्थ आलेल्या प्रत्येक अडथळ्यावर जो मात करतो तो अगस्त्य ऋषी. आणि मग हा इतिहास गोपनीय आहे असे या ठिकाणी परीक्षित राजाला सांगतात. मलय पर्वतावर असलेल्या श्रीहरींची पूजा करणारे हे अगस्त्य ऋषी आहेत. मलय पर्वत आपल्याला माहिती आहे, मलय पर्वतावर सुगंधी सगळी झाडं आहेत, चंदनाची वनं आहेत आणि भगवंताच्या त्या पूजेसाठी अत्यंत आवश्यक असणारा तो सुगंध त्या ठिकाणी आहे. त्या अगस्त्य ऋषींनी मला हा इतिहास सांगितला होता असं शुकदेव पुढे सांगतात. आणि याप्रमाणे हा 3रा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां षष्ठस्कंदे यमपुरुषसंवादे 3योऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता उद्याच्या अध्यायामध्ये आता कथानक बदलले आहे. पहिले 3 अध्याय जे आहेत ते अजामेळाच्या आख्यानाचे आहेत. आता दक्षाकडून भगवंताची स्तुती आणि त्याचा प्रादुर्भाव, मग वृत्रासूर वगैरे बऱ्याच गोष्टी आता पुढे आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. आता आरती म्हणूया 1 मिनिटात. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी.
सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त मलभक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकाराचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिचा तमहरता करी तुझ भगवंत ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ।